जय श्रीराम, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आली मी घरी. फेसवरून बहुतेक तुम्हाला कळत असेल की मी झोपेतून उठले आहे. तर सकाळी सकाळी खूप लवकर मी निघले होते आणि दुपारी पोहोचले. त्यानंतर थोडंसं बरं वाटत नव्हतं, सो आराम केला. आणि आता इव्हिनिंगला आत्ता संध्याकाळचे किती वाजलेत श्रावणी? 6:30 वाजलेत आत्ता. आणि मी जेवायला उठले आणि इकडे माझं जेवण चाललं. आणि ही श्रमिता इथे पिझ्झाची तयारी चालू आहे. आणि इकडे श्रावणी बसून हे काय मोबाईल बघतीये. आणि ह्या दोघींना ऍक्च्युली नाही आवडत ब्लॉगमध्ये यायला, सो ते इकडे मिस करत नाहीयेत. कारण तुम्ही बऱ्याच मागच्या ब्लॉगमध्ये श्रावणीला तर नसेल पाहिलं, कारण श्रावणी बऱ्याच दिवसानंतर घरी प्रकटलेली आहे. आणि श्रमिता असते, बट त्या दोघींना नाही आवडत यायला, सो तिच्या फेसवर इमोजी असतात. आज सगळे आलेले आहेत घरी. आणि श्रमिता पण गेली होती गावाला, ती पण आज आली आहे. श्रावणी 2-3 दिवस झाले आली, मी आज आली आहे. आणि सो मग काहीतरी चाललंय. आणि पिझ्झा म्हणजे पिझ्झा आमचा तसं नाही चाललाय. जे काही चाललंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कंटिन्यू करा. तोपर्यंत बाय. ब्लॉगिंग साठी तिचा पिझ्झा घाण नको करायला. टाटा. छान झालंय. याच्या बॅकग्राऊंडला बघती ती अशी एकदम खुर्चीवर येऊन. नाही, मस्त झालंय, छान आहे. आणि बॅकग्राऊंडचा जरा पसारा इग्नोर करा, शेवटी घरी त्याच्यामुळे राडा होणार. टाटा. A few moments later. तिला वाटायला ह्याच प्राणी कुठून आले सगळे. वेगवेगळे प्राणी दिसतात. तुला सोडू नका प्लीज. नाही ती बघा भुंकायची तयारी. तू उलट तिथे जवळ आली ना, काही करत नाही. ये ना अगं, तुम्ही एवढ्या मी म्हणते. अगं बाई, कुत्रा काय? काय ते रोमळी ती चू नाही. ते बघा ते म्हणते रोमळी ती ना, ते माझं नाव घेते चू चू चू. कळलं आम्हाला तू आली आहे. इथं वातावरण तू डेंजर केलंय. बास आता. पाल असते, मी डायरेक्ट उभी राहिले, मागं पाल नाही. सगळी तयारी चालू आहे. साक्षी बहिणी येण्याची, कारण की उद्या जायचंय लग्नाच्या शॉपिंगला. सो मग ती आज येते. सो तिची तयारी अशी चालू आहे. सॉरी, तिची तयारी करायची अशी. एसी माझ्या काढू फोटो. मी कडू के दाखल. सुरेखा को इकडे बघा एकदा.
फोटो तर काढू दे. तिला इथं हेच बघू शकता. ह्या हसताय मला आणि पाहुणे आले आणि मी रडायला लागले. फिरून बघू शकता कारण की रोमा आणि सगळे ओरडले. मी तर ओरडले पण नाही, सगळे मलाच ओरडले. उगाचच काय पण वेदांना मला खूप ओरडलं. मला आलं रडायला. मग सगळे ओरडले पण वेदांना मला ओरडला लगेच. वेलकम वेलकम. व्हिडिओ पडलाय. बर्फ आहे आमच्याकडे. A few moments later. मला वाटलं वर गेला काय की. तू वर बघून घे जरासं एकदा. अगं ती पांढर त्या दिवशी लक्षात आलं तर माझ्या, विसरले मी. येत नाही तो, लांबूनच त्याला पाहिजे. अगं बाई प्रांशू ठीकच बघते माझ्याकडं. रोमा अँड प्रांशू. यात्रा आणि इथे आम्ही आलेलो. ही आहे माझी स्कूल मेट आणि काही नाही आणि आता
सो मग आता सगळ्यांना पाठ झालं आहे आमचं, उठलं सुटलं आम्ही कधी पण बाहेर जेवायला जातो. तर आणि यात्रेच्या वेळेस तर मोस्टली असं होतंच की यात्रेवरून यायला आम्हाला लेट होतो, मग एकदम असे 10, 10:30, 11 वाजता. मग त्याच्यानंतर आम्ही जेवायला जातो.